नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत। आज आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, लोकमत, महाराष्ट्र टाइम, PIB यामधील परीक्षेला महत्त्वाच्या असणाऱ्या 17 व 18 जुलैच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा। चल तर सुरू करूया आजच्या चालू घडामोडी। पुढील आर्थिक वर्षात 60% विकास दर राहण्याचा अंदाज देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केलेला आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 6.5 ते 60% असेल असा अंदाज मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे। कोरोना दरम्यान केलेल्या आर्थिक सुधारणा आणि लसीकरणाने घेतलेल्या वेगामुळे हे शक्य होईल असं त्यांचं मत आहे। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आर्थिक वृद्धीवर फारसा विपरीत परिणाम होणार नाही असंही त्यांनी म्हणलेलं आहे। सुब्रमण्यम पुढे म्हणाले की देशाचा आर्थिक दर जो आहे तो 2021 मध्ये -60% होता। त्यानंतर आपण काही सुधारणा केल्या, लसीकरणावर लक्ष केंद्रित केलं आणि अशा वेळी आपल्याला आर्थिक विकास दर जो आहे तो वाढताना दिसून येतो। त्यामुळे आर्थिक वर्ष 2022-23 पासून तो वृद्धी दर 6.5 ते 60% दरम्यान स्थिर राहील असं सुब्रमण्यम यांनी एक मुलाखतीच्या दरम्यान सांगितलेलं आहे। आता गेल्या 1.5 वर्षापासून आपण पाहतोय कोरोना आहे, त्यानंतर भारताचा विकास दर उच्च होता, पण अशाही परिस्थितीमध्ये आपण वित्तीय वर्ष 2020-21च्या चौथ्या तिमाही आणि एकूण आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात दुसऱ्या सहामाहीत परिणाम आपल्याला जाणून येतो। यामुळे पुनर्प्राप्तीचा वेग काही प्रमाणात कोविडच्या दुसऱ्या लाटेमुळे घसरला होता। मानवी आरोग्याचा विचार करता दुहेरी लाट दाहक होती, परंतु त्याचा आर्थिक परिणाम जास्त आपल्याला जाणवला नाही, कारण आपण पूर्णतः लॉकडाऊन केलं नव्हतं। एक लॉकडाऊन आपलं सर्वसामान्य आपण पद्धतीने केलं होतं। काही कंपन्यांसाठी आपण किंवा काही वेळेवर आपण निर्बंध लादले होते, जसं नाईट कर्फ्यू किंवा दिवसामध्ये काही काम करण्यासाठी कुणाला तरी परमिशन आपण दिली। अशा पद्धतीने असे रिस्ट्रिक्शन लादून हे गेलं होतं। त्यामुळे दुसऱ्या लाटेचा कालावधी कमी होता आणि त्यामुळे परिणाम सुद्धा आपल्याला कमी प्रमाणात जाणवला। यानंतर आपल्याला इतिहासा संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। व्यापारासाठी कोकणातून भारतात रोमन आले होते असे काही आपल्याला पुरावे मिळालेत आणि त्याचं संशोधन झालंय। इसवी सन पूर्व काळात रोमन भारतात व्यापारासाठी आले होते आणि याचा नाणेघाटातील शिलालेखामध्ये उल्लेख जो आहे, परंतु त्यांनी कोकणातून भारतात प्रवेश केल्याचे आणि तेथून ते सर्व भारतभर पसरल्याचे नवे संशोधन सांगली जिल्ह्यातील सचिन भगवान पाटील यांनी केलेलं आहे। रोमन व्यापारासाठी जाणीवपूर्वक मागे ठेवलेल्या दिशादर्शक दगडी चक्रव्यूहाच्या चिन्हामुळे नवा पुरातत्व शोध उजेडात आलेला आहे। रोमनशी संबंध दृढ करणारी 4 दगडी 7 वर्तुळाकार चक्रव्यूहे मग त्यांनी ती दिशादर्शकसाठी ठेवली होती। त्यामुळं ती कुठं आढळली, ढगेवाडी, येतवडे बुद्रुक, वशी 3 वाळवामध्ये आहेत, तर 1 मळणगावमध्ये, हे सर्व कुठं आहे, सांगली जिल्ह्यामध्ये। अशा 4 दगडी चक्रव्यूहांचा त्यांनी अभ्यास करून त्यावर सादर केलेल्या 8 पानी पुरातत्वीय शोध निबंधाला लंडनच्या केरोडिया या मासिकाच्या पहिल्या पानावर स्थान मिळाले। म्हणजे हे महत्त्वाचं आहे की कुठून कसे आले, व्यापारी आले आणि राज्यकर्ते बनले असं आपण म्हणतो इंग्रजांच्या बद्दल, पण व्यापारासाठी कुठून आले तर हे पश्चिम महाराष्ट्रातून समुद्रामार्गे आल्याचं आपल्याला कळून येतं। आता सर्वात महत्त्वाचं आहे की पुण्यातील जे डेक्कन कॉलेज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथं संशोधन हे केलं जातं पुरातत्व विभागाचं, आणि त्याचं ते संशोधनातून हे आपल्याला उजेडात येतं। तर गेल्या 5 वर्षापासून चक्रव्यूह व त्याच्या भारतातील पुरातन रचना तसेच या संरचनेचा महाराष्ट्रातील अवशेष व इत्यादी इंडो जर्मनचं काही व्यापारी संबंध अशा संदर्भाचा जो अभ्यास करत त्यावर रोमन चलन क्रेट कॉइन, लक्षात ठेवा, क्रेट कॉइनवर ही चक्रव्यूह मुद्रा आज आढळतात। क्रेट कॉइन, रोमन चलन काय, क्रेट कॉइन, त्याच्यावर अशी चक्रव्यूह आहेत आणि त्याचा संदर्भ लावून आपल्याला लक्षात येतं की ही जी त्यांनी दिशादर्शक ठेवली होती त्याचं हे महत्त्व आहे। आज अशा नव्या संशोधनामुळे पश्चिम महाराष्ट्रातून विशेषतः भारतात व्यापारासाठी प्रवेश करीत होते असं रोमन जे प्रवेश करत होते असा उल्लेख किंवा संदर्भ उजाडत आलाय। साधारण सातवाहन काळात समुद्रामार्गे ते भारतात आले आणि त्यानंतर पठारी प्रदेशात येताना दिशादर्शक म्हणून या काही दगडी चक्रव्यूह रचना मांडल्या। यापूर्वी असं प्रोफेसर सांकारिया यांनी सुद्धा उत्खननाचा संदर्भ देऊन सांगितलं होतं की हे असं आहे आणि त्याला हे पूरक आहे। त्यामुळं आता जी आढळलेली रोमन समुद्रदेवता पोसायडनची मूर्ती आजही कोल्हापूरच्या टाऊन बागेतील पुरातत्व संग्रहालयात आहे आणि त्यामुळं हे आपल्या लक्षात येतं की 4 दगडी चक्रव्यूहाचे जे पुरावे आहेत त्यातून आपल्याला रोमन हे भारतात व्यापारासाठी कोकणातून आले हे सिद्ध झालेलं आहे। आता ह्याचा वापर आपल्याला इतिहासामध्ये मग रोमन शैली काय असेल किंवा रोमन भारतात आल्यानंतर त्यांच्यामुळे भारताच्या व्यापारावर किंवा संस्कृतीवर कोणता परिणाम झाला हे UPSC साठी प्रश्न विचारले जातात, कारण आपल्याला आर्ट अँड कल्चर सिलेबसला आहे, पूर्वला असेल, मुख्यला असेल, त्यामुळे हे व्यवस्थित पहा।
यानंतर पंचगंगेत अमेरिकेतील एलिगेटर गार्स जो मासा आहे तो आढळला आहे. आता हे एक दुर्मिळ प्रजाती आहे आणि तिथं एक हौशी मत्स्याच्या बाबत आपण पाहतो की मासेमारी करणारे काही हौशी असतात. त्यातील एक किशोर द्रव्य त्यांना पंचगंगा नदीपात्रात त्यांनी जाळं लावलं होतं आणि त्यामध्ये अमेरिकेमध्ये जे अमेझॉन नदीमध्ये जो एलिगेटर गार्स नावाचा जो मगरीप्रमाणे दिसणारा दुर्मिळ मासा आढळतो तो त्यांना आढळलेला आहे. एक छंद म्हणून त्यांनी ते जाळं लावलं होतं आणि त्याच्यामध्ये तो मासा आलेला आहे. या जाळ्यामध्ये मगरीप्रमाणे दिसणारा त्यांना पहिल्यांदा मगरच वाटली, पण परत नंतर लक्षात आलं की माशाची दुर्मिळ जात जी आहे एलिगेटर्स गार्स ही अमेरिकेमध्ये आढळती, तो इथं आपल्याला आढळून आलेला आहे. साधारण 2.5 फूट लांब असलेल्या माशाचं वजन 3 किलोपर्यंत आहे. वास्तविक या माशाची लांबी 10 फुटापर्यंत वाढू शकते. तसेच मगरीप्रमाणे तोंड व दात असल्यामुळे चावा घेऊन मानवालाही इजा पोचू शकते. अलीकडं पंचगंगा नदीत वेळोवेळी मगरीचा वावर असल्यामुळे त्यांना वाटलं की हे मगर आहे, पण ही मगर नसून काय होता, तो मासा होता. आता एलिगेटर गार्स बद्दल आपण माहिती पाहू. हे मासे अमेरिकेतील दक्षिणेकडील भागातील गोड पाण्यात आढळतात. अलाबामा राज्य वगळता आणि रिओ ग्रँड नदीमध्ये जेथे एलिगेटर्स गार्ससाठी एक मनोरंजन मत्स्य व्यवसाय विकसित आहे, तेथे एलिगेटर्स गार्स हा मासा सामान्यतः करमणुकीसाठी वापरला जातो. गेल्या 50 वर्षात माशांची संख्या कमी झाली आणि या माशाची लांबी 10 फूट म्हणजे 3 मीटरपर्यंत वाढू शकते. एलिगेटर्स हा गार्स कुटुंबातील म्हणजे गार्स फॅमिलीतील सर्वात मोठी प्रजाती आहे आणि माशाच्या पुढील बाजूस करवतीसारखे दंतपंगती असून जबडा करवतीसारखा दिसतो. असं लक्षात असू द्या. UPSC प्रश्न विचारेल एलिगेटर्स गार्स ही काय आहे, मासा आहे का, प्राणी आहे का, वाघ आहे का, सिंह आहे, तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे काय, तर एक प्रजाती आहे. कशाची? दुर्मिळ प्रजाती आहे गार्स कुटुंबातील माशाची. कारण UPSC असं कुठेतरी हिंदूमध्ये मराठीमध्ये न्यूज येते ते विचारत असते, त्यामुळे तुम्हाला लक्षात असले पाहिजे. आपल्याला इन्व्हायरमेंट सब्जेक्टमध्ये हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकारांवर पाळत असं एक बातमी आहे. कारण पेगासस ही एक कंपनी आहे जी इस्रायलची आहे, ती सारखी न्यूजमध्ये असते आणि ह्यावेळेस आता तिनं भारतामध्ये सुद्धा मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकारांवर पाळत ठेवण्याचे पुरावे काही वृत्तसंस्थांनी दिलेत. आता भारतासह जगभरातील अनेक देशांची सरकारी राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करतात हे द वायर या वृत्तसंस्थेतळावर आणि अन्य 16 माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारितेवर जो प्रकल्प होता त्याच्यात अधोरेखित झाले. आता हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे भारतातील मंत्री असतील, पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आलेला असल्याची शक्यता या माध्यम संस्थांनी प्रोजेक्ट पेगासस यामध्ये व्यक्त केलेली आहे. आता इस्रायल गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या अनेक सरकारी ग्राहकांनी सूचीबद्ध केलेल्या हजारो दूरध्वनी क्रमांकाच्या फुटलेल्या माहितीच्या आधारे 300हून अधिक भारतीय मोबाईल क्रमांक समावेश आहे आणि हे मोबाईल क्रमांक मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकारांचे असल्याचं दिसून आलेलं आहे. आता हे पेगासस काय आहे, तर पेगासस हे जगभरातील महत्त्वाचे सुमारे 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी जी गुप्तहेरांनी पेगासस तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, ती पेगासस हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या NSO या कंपनीने विकसित केले आहे. अशा बातम्या 2019 मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावेळेस व्हॉट्सअप या समाज माध्यम कंपनीनं इस्रायल गुप्तहेर संस्था NSOला न्यायालयात खेचण्याचा इशारा 2019च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता. त्यामुळं पेगाससबद्दल आपल्याला माहिती असावं. इस्रायलची NSO ही कंपनी आहे, तिची ही एक संस्था आहे आणि काय करते, हेरगिरी संदर्भात आहे. यानंतर MPSCच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी सुयोग ॲप आता MPSC लॉन्च करणार आहे. आपण पाहतो, आपण काही मागण्या केल्या होत्या, परीक्षा पुढं जात आहेत किंवा होत नाहीत किंवा नियुक्त्या रखडलेल्या आहेत किंवा आरक्षणाचा मुद्दा असेल किंवा रिझल्ट लागलेले नाहीत, त्या संदर्भात आपण हे केलं होतं. त्या संदर्भात आता त्यांनी काही सांगितलेलं आहे. जे आपण पाहतो, सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री आहेत माननीय दत्तात्रय भरणे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. केरळच्या लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील MPSC सदस्य संख्या वाढवण्यात येणार आहे. UPSCच्या धर्तीवर MPSCच्या परीक्षांचे वेळापत्रक 1 वर्ष आधी प्रसिद्ध करण्याबाबत सूचनाही देण्यात आलेत आणि 2019 पासून पात्र असलेल्या 6998 उमेदवारांच्या रखडलेल्या मुलाखती घेण्याच्या नियुक्तीची प्रक्रियाही पूर्ण करण्यात येईल, असं सामान्य प्रशासन राज्यमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी एका स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात जी चर्चा होती त्या संदर्भात मत आपलं मांडलेलं आहे. म्हणजे हे झालेलंच आहे, त्यामुळे आता ते होणारच आहे. कारण आपण पाहतो, जे स्वप्नील लोणकर या उमेदवारानं आत्महत्या केली होती आणि त्यानंतर नियुक्ती रखडलेल्या उमेदवारांच्या मूल आंदोलनानंतर MPSC संदर्भात विविध विषय चर्चेत आले होते आणि त्या संदर्भात आता MPSC ॲक्टिव्ह मोडमध्ये. त्यानंतर 5 जुलै संदर्भात शासन
निर्णयानुसार भरती प्रक्रियेची कारवाई केली जाईल आणि 2020-21 मध्ये आयोगाने घेतलेल्या पूर्व परीक्षांचे निकाल घोषित केले जातील. रखडलेल्या सर्व परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे नियोजन आहे असंही त्यांनी सांगितलं. आणि साधारण 31 जुलैपूर्वी एमपीएससीतील सर्व सदस्यांची आता नियुक्ती होईल आणि सर्व एमपीएससीच्या जागा भरल्यानंतर मुलाखती वेळेवर होतील. त्यामुळे 817 उमेदवारांच्या तातडीने नियुक्तीचा प्रश्नही आता सुटणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात एमपीएससी आता ऍक्टिव्ह मोड आल्यामुळे आता अभ्यास वेगाने करणं हेच आपलं काम आहे. त्यानंतर दुष्काळ अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी नवी कार्यपद्धती केंद्रानं आता जाहीर केलेली आहे. वारंवार येणारी मोठी नैसर्गिक संकटे असतील व त्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी केंद्र सरकारनं आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात नवी कार्यपद्धती निर्धारित केली आणि त्यानुसार पुढील 5 वर्षासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. मदत वाटपाच्या संदर्भातही नवी पद्धत निश्चित केली जाणार आहे. मागील 2 वर्षापासून विविध चक्रीवादळ असतील, अतिवृष्टी असेल, तसे दुष्काळाचा राज्याचा फटका जो आपण पाहतो, काही राज्यांना दुष्काळाचा फटका बसतो, जीवितहानी होते, वित्तहानी होते. या संदर्भात आपण पाहिलं आता वादळ आली होती, जी कोकणाला चक्रीवादळाचा मोठा तडका बसला होता, गुजरातलाही बसला होता आणि त्यामुळं तिथं नागरिकांची घरं, संपत्तीची हानी होते. सध्याची व्यवस्था आपत्तीला तोंड देणे व त्यामुळे हानी कमी करणे हे. मात्र आता आपत्ती येण्यापूर्वी लोकांना सतर्क करण्याची गरज आहे आणि केंद्र शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद व्यवस्थापन निधी असं जे नाव होतं ते आता बदलले. आता राज्य आपत्ती निवारण व धोके व्यवस्थापन निधी, आता धोके सुद्धा त्यामध्ये आपण सांगणं काम झालेलं आहे असं स्पष्ट केलेलं आहे. त्याची नवी कार्यपद्धती तयार करण्यात येत असून त्यानुसार आपत्ती व्यवस्थापनाचा 5 वर्षाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. या संदर्भात मुंबईत एक बैठक झाली होती आणि त्या संदर्भात हे झालं होतं. त्यामुळे आता नवीन कार्यपद्धती तयार केल्यानुसार 5 वर्षांचा कृती आराखडा सुद्धा त्यामध्ये असणार आहे. त्यानंतर युरोपातील 17 देशात कोविशिल्डला मान्यता भेटलेली आहे. फ्रान्ससह एकूण 17 देश आहेत ज्यांनी ॲस्ट्राजेनिकाच्या भारतात तयार होणाऱ्या कोविशिल्ड लसीस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता काय होतं, अगोदर जी व्हिसा मिळण्यात अडचणी येत होत्या त्या आता अनेक संदर्भात आपण पाहतो कोविशिल्डला मान्यता नव्हती, त्यामुळे कोविशिल्ड लस घेण्याला व्हिसा भेटतच नव्हता. त्या संदर्भात आता व्हिसा मिळण्याची आता इथून पुढं शक्यता निर्माण झालेली आहे. 17हून अधिक देशांनी कोविशिल्डला मान्यता दिली. त्यामध्ये ऑस्ट्रिया असेल, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन, स्वित्झर्लंड, इस्टोनिया या देशांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट संदेशात म्हणले की युरोपीय समुदायातील 17 देशांनी कोविशिल्डला मान्यता दिली आहे. त्यामध्ये फ्रान्सनंतर बेल्जियम असेल, बल्गेरिया असे काही देश आहेत, स्पेन, स्वीडन, लॅटव्हिनिया यांनी आता मान्यता दिली. त्याचबरोबर सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अधिकारी आहेत आदर पुनावाला यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण 17 युरोपीय देशांना आमच्या लसीची मान्यता मिळाली. त्यामुळे लसीची मान्यता दिली असली तरी प्रत्येक देशाचे निकष आता आपल्याला पार पाडावे लागतील. उदाहरणार्थ काही देशांचे काय आहेत, ग्रीन पास देत असतील त्या संदर्भात त्यांनी परदेशी प्रवास कसा करायचा, किंवा आपण कोविशिल्ड लस घेतल्यासाठी जी मान्यता भेटली त्यानंतर काही देशामध्ये हवाई प्रतिबंध लागू आहेत का नाही तेही पाहिलं पाहिजे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कोविशिल्डला मान्यता दिल्यामुळे आता काय झाले, पहिले जे होत्या फायझर, मॉडर्ना, ॲस्ट्राजेनिका, जॉन्सन या लसीमध्ये आता कोविशिल्डचा सुद्धा समावेश झालेला आहे. त्याचबरोबर व्हिएतनाममध्ये पुन्हा टाळेबंदी सुरू झालेली आहे, कारण व्हिएतनामच्या दक्षिण भागामध्ये कोरोनाचा पसार वाढायला लागलेला आहे. तेव्हा आता परत एकदा काही देशामध्ये काय लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदीची शक्यता आहे, कारण तिसरी दुसरी लाट सगळीकडे येत चाललेली आहे आणि त्यामध्ये भरपूर रुग्ण सापडत असल्यामुळे मनुष्याने टाळण्यासाठी ही काळजी घेण्यात येते. यानंतर ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन झालेलं आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आणि अनेक गाजलेले चित्रपट, टीव्ही मालिकांमधून काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं शुक्रवारी 75 वर्षाच्या होत्या त्यांचं आता निधन झालेलं आहे. साधारण सुरेखा सिकरी यांनी 1971 मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाची पदवी संपादित केली होती आणि त्यानंतर त्यांनी तमस, मन्नो आणि बदायूं या चित्रपटासाठी सुद्धा 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त 1989 मध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता आणि त्यांनी चित्रपट व नाटकांमधून काम केले. तरी बालिका वधू ही जी मालिका आहे त्यामध्ये दादीसा या पात्राने त्यांना खरी ओळख मिळवून दिली होती आणि त्या घराघरामध्ये पोचल्या होत्या. साधारण त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणकोणत्या चित्रपटात काम केले हे महत्त्वाचं आहे. किस्सा कुर्सी का असेल, तमस, सलीम लगडे पे मत रो, मम्मो, नसीम, सरदारी बेगम, सरफरोश, दिल्लगी, हरीभरी, जुबेदा, काली सलवार, रघु रोमियो, रेनकोट, तुमसा नहीं देखा, हमको दीवाना कर गए, बधाई हो, शीरकोरमा अशा नावाजलेल्या चित्रपटात काम करत होते त्यांनी. त्यामध्ये काही मालिका आहेत, बालिका वधू असेल, एक था राजा, एक थी राणी, परदेश में है मेरा दिल, 7 फेरे, बनेगा अपना बात, कसर, कहना है कुछ मुझको, जस्ट मोहब्बत अशा अनेक प्रसिद्ध ज्या मालिका होत्या त्यामध्ये काम केले. त्यामुळं ह्या अभिनेत्रींचा पुरस्कार मिळाल्यामुळे परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. यानंतर तालिबानच्या हल्ल्यात भारतीय छायाचित्रकाराचा मृत्यू झालेला आहे.
जे आपण पाहतो दानिश सिद्दीकी आहेत, ज्यांना पुलित्झर पुरस्कार सुद्धा जागतिक प्रतिष्ठेचा आहे तो मिळाला होता. ते भारतीय छायाचित्रकार होते. त्यांचं अफगाणिस्तानात छायाचित्रण करत असताना तालिबानी बंडखोरांच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. रॉयटर्स इंडियाचे मुख्य छायाचित्रकार असलेले सिद्दीकी 40 वर्षाचे होते. काही दिवसापूर्वी कंदारमध्ये तालिबानी बंडखोर आणि अफगाण सैन्यात सुरू असलेल्या धुमचक्रीत छायाचित्रण करत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता त्यांचं पाहू आपण. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. त्यांनी दूरचित्रवाणी पत्रकार म्हणून सुरुवात केली आणि नंतर ते छायाचित्र पत्रकारितेकडे वळले. 2010 मध्ये ते रॉयटर्समध्ये दाखल झाले. अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मुहम्मदजे यांनी सिद्दीकी यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की अफगाण सुरक्षा दलाच्या ज्यावेळेस तिथं चकमक सुरू होती त्यामध्ये त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. आता त्यांच्याबद्दल पाहू आपण. सिद्दीकी व त्यांचे सहकारी अदनान आबादी यांना 2018चा रोहिंग्या निवासस्थानाच्या पेच प्रसंगाच्या छायाचित्रणासाठी पुलित्झर पुरस्कार सन्मानित करण्यात आलं होतं. तसंच 2020 मधील दिल्ली दंगल असेल, करोना विषाणूची साथ असेल, नेपाळमधील 2015चा भूकंप, मोसुलमधील 2016-17चा जो संघर्ष आहे, हाँगकाँगमधील दंगली आहेत, याचं छायाचित्रण त्यांनी केलं होतं. त्यांची छायाचित्रणे वाकण्याजोगी होती, म्हणजे चांगली छायाचित्र होती. आणि त्यांची आपण पाहतो आपल्या भारतामध्ये जे ड्रोनने त्यांनी घेतलं होतं की एका स्मशानभूमीमध्ये असा गोलाकार अग्निरात्रीचा अंधार असताना दिसतोय, तो सर्व कोविडच्या रुग्णांचा दाहकता दाखवणार होतं की किती रुग्ण दगावलेले आहेत. त्यामुळे अशी छायाचित्र ते घेत होते आणि त्यामुळे त्यांचं छायाचित्रणासाठी आपण पाहतो वृत्तसंस्थांसाठी योगदान मोलाचं होतं आणि त्यांना पुलित्झर पुरस्कारही 2018 मध्ये मिळाला होता. यानंतर डेल्टा प्लस अल्फा प्रकाराच्या तुलनेत 40 ते 60% अधिक संक्रमणकारी असल्याचं डॉक्टर एन के अरोरा यांनी सांगितले. एन के अरोरा इन्साकॉकचे सहाध्यक्ष आहेत. साधारण डेल्टा प्लस म्हणजेच B.1.617.2.1 हा प्रकारचा अल्फा प्रकारच्या जो तुलनेत सगळ्यात जास्त काय तो संक्रमणकार आहे. ICMRनं हाती घेतलेल्या अभ्यासानुसार सध्याच्या लसी डेल्टा प्रकाराविरुद्ध प्रभावी कार्य करत आहेत आणि अधिकाधिक लोकांनी लस घेतली आणि कोविडचं योग्य वर्तणुकीचं पालन केलं तर भविष्यकाळात येणाऱ्या लाटा नियंत्रित आपण करू शकतो. विषाणूच्या डेल्टा प्रकाराने होणारा आजार अधिक गंभीर आहे का हे सांगता येणं आता कठीण आहे. त्यामुळं आपण पाहतो 3 सूत्रवात कसं आहे, मास्क असेल, सोशल डिस्टन्स असेल आणि स्वच्छ हात धुणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि गरज असेल तरच घराबाहेर पडणे, कारण आपण पाहतो सध्या वर्दळ वाढलेली आहे, त्यामुळे कोरोना होण्याची शक्यता आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे काळजी घेणं आपलं महत्त्वाचं आहे. B.1.617.2 म्हणजे डेल्टा हे कोविड-19 विषाणूचे एक रूप आहे आणि ऑक्टोबर 2020 मध्ये भारतात सर्वात प्रथम या प्रकारचा शोध लागला आणि त्या प्रकारचा भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार मानला गेलेला आहे. नव्या रुग्णांपैकी 80% रुग्ण विषाणूच्या याच प्रकारानं बाधित सुद्धा झालेले आहेत. यामध्ये साऊथ आफ्रिकेमध्ये बीटाय B.1.351, केनटाय अल्फामध्ये B.1.117, त्यानंतर इंडियामध्ये B.1.617.2 हा डेल्टा आहे, तर आता डेल्टा प्लस सुद्धा आलेला आहे. तेव्हा आता काळजी घेणं महत्त्वाचं आहे. यानंतर किसान सारथी ॲपबद्दल PIBची न्यूज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या भाषेत योग्य माहिती मिळावी आणि ती योग्य माहिती योग्य वेळ मिळावी यासाठी किसान सारथी डिजिटल मंचाचा वापर आपण प्रारंभ केलेला आहे. शेती आणि संबंधित क्षेत्राविषयी थेट शास्त्रज्ञांकडून व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जर महत्त्वाचा कोणत्या एखाद्या पिकासाठी एखाद्याच व्यक्तीला सल्ला पाहिजे असेल तर योग्य वेळी मिळण्यासाठी हे सुविधा डिजिटल मंचामुळे उपलब्ध झालेली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या भौगोलिक क्षेत्रानुसार ज्या माहितीची गरज आहे अशी माहिती देण्यात किसान सारथी उपलब्ध मोलाचे योगदान देईल. त्याचबरोबर ICMRच्या कृषी विस्तार, शिक्षण आणि संशोधन याविषयीच्या कार्यासाठी सुद्धा ती माहिती देणार आहे. तर लक्षात असू द्या, किसान सारथी काय डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, कशासाठी लॉन्च केला आहे, फॅसिलिटेट टू फार्मर टू गेट राईट इन्फॉर्मेशन ॲट राईट टाइम इन देअर डिझायर्ड लँग्वेज. त्यामुळे हे ॲप महत्त्वाचं आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आज आपण 2 दिवसाच्या चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलशी जोडले राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. थँक्यू.